नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी संवाद न्यूज मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण राजीव गांधी जे मिलिटरी स्कूल आहे बुलढाणा आणि कोलवर या भागामध्ये, आणि तिथे एक भारत स्काउट गाईड जिल्हा मेळावा या ठिकाणी होतोय. आणि आजचा एक लोक नृत्य हा जो कार्यक्रम आहे रात्रीचा, हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि अतिशय सुंदर नृत्य या विद्यार्थिनीने या ठिकाणी केलेलं आहे. लोकनृत्य कसं असावं हे यांच्या परफॉर्मन्स या ठिकाणी दिसतंय. तुझं नाव बेटा? क्षितिजा देशपांडे, क्षितिजा अरुण देशपांडे. अच्छा, तर काय सांगणार, हा जो परफॉर्मन्स या ठिकाणी तू केलाय हा कशाचा होताय? सर, आम्ही एक कांतारा डान्स केलाय जो कर्नाटकातला आहे. हे रिप्रेझेंट करतं निसर्गाचं आणि मानवाचं नातं. जो निसर्गातील आणि मानवाचा संघर्ष असतो तो हे जे डान्स केला तो रिप्रेझेंट करतं. याच्यामध्ये सांगितलेलं आहे की माणसाचा जो जन्म असतो तोही या निसर्गातच होतो आणि जो मृत्यू होतो तोही या निसर्गातच होतो. तर हे जे आम्ही परफॉर्म केलेलं आहे हे कर्नाटकातील एका गावातील नृत्य आहे. याला भूतकोला असे म्हणतात. पौराणिक कथांवर आधारित पंजुर्ली देव आणि गुलिगा देव यांची या भूतकोलामध्ये पूजा केली जाते. म्हणजे माणूस असतो, एक व्यक्ती, त्याला पूर्ण गेटअप केला जातो पंजुर्ली देवाचा किंवा गुलिगा देवांचा. आणि असं मानतात की त्यांच्यामध्ये त्यांची स्पिरिट येते, सोल येते त्यांची. मग त्यांची पूजा करतात. त्यांना सगळं म्हणजे त्यांना जे हवं असतं, आवडतं ते सगळं करतात. आणि त्याच्यानंतर जे पंजुर्ली देव आहेत ते त्या गावातील लोकांच्या प्रश्नांची उत्तरं देतात, ते सोडवतात. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही या गुलिगा देवांना मानतो, हे आमचे दैव आहेत, म्हणून त्यांना पंजुर्ली देव असं म्हणतात. नृत्य आपण जे बसवलेलं आहे किती दिवसामध्ये बसवलेलं आहे? सर, ऍक्च्युली आम्ही हा परफॉर्मन्स आमच्या शाळेमध्ये पण दिलेला आणि आम्ही इथेही केलेला. आम्हाला 2-3 महिन्यापासून आमची प्रॅक्टिस याच्यावर सुरूच आहे. त्या मेकअपच्या संदर्भामध्ये आमच्या दर्शकांना काय सांगा, तुम्ही जो मेकअप या ठिकाणी केलेला आहे? तर आमचं अशी म्हणजे मान्यता आहे की ते तिकडचे जे कर्नाटकातील लोक आहेत ते असं मेकअप करतात. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये जे पंजुर्ली देव आहेत ते अजून सुरेख दिसतात, सुंदर दिसतात. त्यामुळे आम्ही त्यांचं फक्त थोडीशी झलक दाखवण्यासाठी हा मेकअप केलेला आहे. काय वाटते तुम्हाला, तुम्ही या ठिकाणी नंबर वगैरे पटकवाल? ते तर परीक्षकांच्या मर्जीवर असेल सर. म्हणजे आम्ही पूर्ण प्रयत्न. आपण किती वर्गाचे विद्यार्थी आहात? आम्ही 7व्या वर्गाचे सर. काय वाटतं, उराशी कोणतं ध्येय या ठिकाणी गाठलेलं आहे? कशा पद्धतीने आपण मार्गक्रमण करणार भविष्यामध्ये? आपण शिक्षण घेतल्यानंतर आपण हे जे या ठिकाणी लोकनृत्य या ठिकाणी जी कला सादर केलेली आहे, कलाकार बनणार का वेगळ्या दिशेने धाव घेणार? सर, कला ही याच्यासाठी असते की माणसाला तो स्टडी करतो आहे त्याच्यामध्ये थोडासा रिलीफ भेटावा. एक म्हणजे कला ही मेडिटेशन साठी असते. त्याच्यामध्ये लोक खूप म्हणजे करिअर पण घडवतात आणि काही फक्त त्यांच्या जवळ ठेवतात, जोपासतात त्यांची कला. आपल्या शाळेबद्दल काय सांगणार? शाळा कोणती आहे? प्रबोधन विद्यालय सर. अच्छा, बरं, कसे शिकवतायत सर? एकदम मस्त, म्हणजे काही सांगूच म्हणजे शब्दच नाही माझ्याकडे, निशब्द आम्ही अतिशय. सर, काय सांगणार, आज या चिमुकल्यांनी या ठिकाणी नृत्य सादर केले? नमस्कार सर, माझं नाव अश्विनी दुर्योधन. सर, हा जो कंतारा नृत्य आहे याकरिता हा जो कॉस्ट्युम आहे हा रेडी नसतो. हा आम्ही सर्वांनी तयार केलेला आहे आणि याच्यामध्ये मुकुट असेल, त्याच्यामधला मेकअप असेल, तो प्रत्येक अक्षरशः आम्ही आल्यापासून तयार केलेला आहे. आम्ही हाताने स्वतः प्रत्येक मुलीचं एक रेखीव काम केलेलं आहे सर. त्याच्यामध्ये या नियोजनाबद्दल काय सांगणार? आज हा जो भारत स्काउट गाईडने हा जो जिल्हा मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, मुलांच्या सुतंगांना भाव मिळेल? हो सर. आणि कसं असतं, आताचा जो पिढी आहे तो मोबाईल मध्ये कुठेतरी गुंतलेली आहे. त्या मोबाईलमधून बाहेर निघण्याकरिता हा जो मंच आहे हा मुलांसाठी खूप सुरेख आहे. आयुष्यात त्याचा नक्कीच त्यांना फायदा होईल, कारण फक्त पुस्तकी किडा न बनता आयुष्यामध्ये काहीतरी कलांना वाव देणं हे सुद्धा महत्वाचं असतं. मित्रांनो, हे विद्यार्थी आहेत, जीवनामध्ये काहीतरी ध्येय गाठण्याचा प्रयत्न करताना आज या ठिकाणी भारत स्काउट जिल्हा मेळाव्याच्या माध्यमातून इथनं काहीतरी या ठिकाणी ते घेऊन जाणार आहेत. हे सर्व क्षणी चित्र आरबी मराठी समाजच्या माध्यमातून मी राजेश बिलवे तुमच्यापर्यंत पोहोचवतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.